नमस्कार. बालभारती कथाविश्व इयत्ता 5वीतील ही छान अशी कविता संतवाणी. चंदनाला इतर वनस्पतींना हाक देऊन माझ्या अंगणी सुवास आहे असे जाहीर करावे लागत नाही. जे अंतरंगात आहे ते नैसर्गिकपणे बाहेर धावणारच. अडवल्याने थोडेच अडणार आहे. सूर्य स्वतः लोकांना जागे करत नाही किंवा तसे करायला आपल्या किरणांनाही सांगत नाही. मेघाला पाहून मोर आपोआप नाचू लागतो. सद्गुण किंवा आंतरिक ओढ लपवता येत नाही किंवा त्यांचा प्रचारही करावा लागत नाही. न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुणी. न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुणी. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. सूर्य नाही जागे करीत याजना, प्रकाश किरणा कर म्हणून. सूर्य नाही जागे करीत याजना, प्रकाश किरणा कर होण. तुका म्हणे मेघ नाचती मयुरे, लपविता खरे येत नाही. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. संत तुकाराम यांची ही संतवाणी. छान अशा प्रेमळ शब्दात संत तुकाराम यांनी सांगितले आहे. चंदनाला इतर वनस्पतींना हाक देऊन माझ्या अंगी सुवास आहे असे जाहीर करावे लागत नाही असे ते सांगतात. जे अंतरंगात आहे ते नैसर्गिकपणे बाहेर धावणारच. अडवल्याने थोडेच ते अडणार आहे. सूर्य स्वतः लोकांना जागे करत नाही किंवा तसे करायला आपल्या किरणांनाही सांगत नाही. मेघांना पाहून मोर आपोआप नाचू लागतात. सद्गुण किंवा आंतरिक ओढ लपवता येत नाही किंवा त्यांचा प्रचारही करावा लागत नाही असे संत तुकाराम महाराज यांनी ह्या संतवाणीत आपल्याला सांगितले आहे. तुकाराम महाराज यांची ही संतवाणी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथाविश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.